त्यामुळे एकदा जोरात आवाज आला पाहिजे आणि आगमन होते. अंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. अंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. मला कोणी ऑर्डर नाही द्यायची आहे. मला वाटेल ते आणि वाटेल तेव्हा करेन. कोणाच्या बापाची गुलाम नाहीये. वाढव डीजे तुझ्या आईची आवाज वाढव डीजे तुला आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. 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 आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ
मला वाटेल ते आणि वाटेल तेव्हा करेन. कोणाच्या बापाची गुलाम नाहीये मी. जोरात आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात कोणाला न्यायाला पोरगी दारात वराडा जोमात गाव कोमात आवाज वाढव डीजे तुझ्या आईची आवाज वाढव डीजे तुला आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय 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 आवाज वाढव डीजे तुला जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. हात वर करू. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. अतिशय सुंदर परफॉर्मन्स, तेवढ्याच जोरात टाळ्या. आणि लगेचच अंकुश सरांना मी विनंती करणार आहे की त्यांनी मंचावर यावं. सोनाली बरोबर अंकुशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पण त्यांच्यासाठी आम्हाला एक वेगळं गाणं लावायचं आहे. प्लीज त्यावर तुम्ही नाचलाच पाहिजेत. लावायचं आहे. आंखों से वार कर देना, सीनों में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना। ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने का। ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का। ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने का। डीजेला सुपारी कर धतिंगला सुरू, हल्ला रे हा मोहल्ला, आला रे हा गुरु। आज काम सारी सोडू आणि हंगामा करू, रुटीन वाली दुनिया जरा वेगळे ठरू। राडा हो या हो लफडा, तू जो है तो क्या घबराना। थोड़े जिगर वाला थोड़ा सा हूँ चालू, जेंटलमैन मैं हूँ सबका गुरु। अंकुश चौधरींशी आपण आता थोड्याशा गप्पा मारणार आहे. पण म्हणजे मनोगत व्यक्त करणार आहेत ते. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की अंकुश चौधरी ते शाहीर साबळे हा जो खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हॅलो हॅलो. खूपच मजा आली. थोडीशी धाकधूक होती. अप्सरेनंतर मला जर नाचायला लावत असतील तर. आणि मला सांगायला आवडेल की 10 वर्षापूर्वी ही इथे आली होती अप्सरा. तिने जो परफॉर्मन्स दिला आहे तो तेव्हाही तसाच होता, यापूर्वीही तसाच होता आणि आजही त्याच एक्सप्रेशन आणि स्टाईलमध्ये तिने केला. तो ठहराव, ते एक्सप्रेशन्स, नजाकत काय म्हणतात, हे एक एक गोष्ट हिच्याकडनं शिकण्यासारखी आहे.
आणि मी नेहमी तिला म्हणतो तू मराठी इंडस्ट्रीची लेडी अमिताभ आहेस. ती कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा करते तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण प्रयत्न करते. म्हणजे त्याचं प्रमोशन असेल, गावोगावी जाणं असेल, थिएटर्सला व्हिजिट करणं असेल, फिल्म तयार करण्यापासून ते प्रमोशनपर्यंत, रिलीजपर्यंत ती नेहमी प्रोड्युसर बरोबर असते. आणि ही खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. थँक्यू सोनाली. पुन्हा एकदा तू छान परफॉर्मन्स दिलास. आणि तेव्हा मुलं अजूनही ओरडतात, बस झालं सोनालीला बोलू द्या म्हणून. नाही आणि माझ्याबद्दल नाही आहे. पण मला आत्ता तुम्ही म्हणालात म्हणून हे सांगायला आवडेल की मी आज या चित्रपटसृष्टीत आहे ती या व्यक्तीमुळे. कारण ह्यांनी मला लॉन्च केलं आहे. मी त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी गेले होते भेटायला. त्यांनी त्याच्यात तर मला घेतलं नाही, पण त्यांनी माझं नाव सुचवलं केदार शिंदेंना, आणि म्हणून मी बकुळा नामदेव घोटाळे करू शकले, आणि म्हणून मी आज चित्रपटसृष्टीत काम करते. आणि दरवेळेला माझा कुठलाही चित्रपट असू दे, माझा कोणताही परफॉर्मन्स असू दे, ते माझे मार्गदर्शक आहेत. ते खऱ्या आयुष्यातले माझे मित्र आहेत असं म्हणायला हरकत नाही. फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. स्टेजवरती कसं नाचावं, एक्सप्रेशन्स किती द्यायचे, म्हणजे आता ते ज्या सगळ्या गोष्टींचं कौतुक करतायत ते सगळं इतक्या वर्षांमध्ये मी त्यांच्याकडनं हळूहळू टिप्स घेत शिकली आहे. आणि पहिल्यांदा मी जेव्हा अप्सरा आली नाचले होते, जे गाणं लॉन्च झालं होतं, तेव्हा पण त्यांनी ते पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी ते लाईव्ह पाहतायत. सो मी थोडीशी आज नर्वस झाले होते. आय डोंट नो ते किती लोकांना लक्षात आलं असेल, पण मी युजली अप्सरा आणि अशी झोपेतनं उठून पण करू शकते, पण आज मी नर्वस झाले होते कारण माझे मेंटॉर समोर होते. पण थँक्यू सो मच. थँक्यू. यू आर द अमिताभ बच्चन. उगाच माझं कौतुक करताय, पण मला खूप मनापासून या व्यक्तीविषयी अभिमान, आदर, प्रेम, जिव्हाळा सगळंच वाटतं. आणि हे मला आणि इंडस्ट्रीतल्या लोकांना वाटतं तितकंच प्रेक्षकांनाही वाटतं. त्यामुळे जोरदार टाळ्या शिट्ट्या आपल्या सुपरस्टार अंकुश चौधरीसाठी. थँक्यू. धन्यवाद. मी बोलून जाते म्हणजे मग परत आपण अंकुश. चालेल सर? आमच्या मुलांना काय सांगाल? हां, मला एवढं म्हणायचं आहे की मी किती 10 वर्षांपूर्वी आले होते. नाही हे 12? कल्याणीजी सांगते. 12? कल्याणी मॅडम आणि रवींद्र सर यांच्यामध्ये भांडण होत आहे लिटरली मी आल्यापासून की मला किती वर्ष झाली इथे येऊन. 5, सर 10? म्हणतात 5 वर्षापूर्वी. हां, त्या म्हणतात 10 वर्षांपूर्वी. हा. आता पण सरांच्या 12? जास्त लक्षात राहील. नाही असं आम्हाला वाटलं होतं. कल्याणीजींना सगळे साल, महिना, वेळ सगळं माहिती असतं, सगळं पाठ आहे. आल्यापासून मी बघतोय ते नॉलेज हब म्हणतात ना, ते नॉलेज हे आहे ऍक्च्युली. हब हे आहे. पण लोकांना काय वाटतं, सर बरोबर असतील की मॅडम? सरांसाठी किती लोकांचा पाठिंबा आहे? नाहीये. माझा पण आहे. नाहीये. मॅडम साठी माझा पण आहे. सगळे हात वर. आता अवघड झालंय बघा. हरकत नाही, आपण त्याच्यावर नको जाऊया 10, 5, 12 की 15. पण याचा अर्थ आहे किती लोकांना आठवतंय मी आलेली. अरे विसरलं ते पाहिजे नाही ते. ना. नाही हा ही मुलं- मुद्दामून मी प्रश्न विचारते मुलांना, फॅकल्टीला नाही, मुलांना. अरे मुलं का नापास होत राहील का 12 तेच वर्ष? मला विचारायचं तेच मला विचारायचं होतं. अरे चुकून ती मुलं आता टीचर म्हणून आहेत इथे प्रिन्सिपल म्हणून आहेत, किंवा त्यांची मुलं आली असतील इथे आता. मला अप्सरा अजून आहे तशीच आहे. मला हेच बघायचं होतं, चुकून किती लोक हातवर करतायत, म्हणजे ते किती वर्ष नापास झाली आहेत. पण इतक्या वर्षांनी पुन्हा इथे येण्याची संधी मिळते ते केवळ आणि केवळ या दोघांमुळे. मॅडम आणि सर, तुम्ही दोघंही तशीच आहात इतकी वर्ष, आणि तुम्ही इतक्या पॅशनेटली हे नॉलेज हब चालवताय, त्यामुळेच इतकी भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळतोय, स्टुडंट्सचं प्रेम मिळतंय, इतक्या विश्वासाने त्यांचे पेरेंट्स इथे पाठवतात. त्यामुळे त्यांच्याविषयी मी वेगळं काय बोलू. सर तर काय समाजकारण म्हणू नका, राजकारण म्हणू नका, शिक्षण म्हणू नका, क्रीडा म्हणू नका, आता फक्त मनोरंजन सृष्टीमध्ये येणं बाकी आहे. आणि मगाशी एकंदरीत सरांबद्दल काय काय बोलायचं याचा मी विचार करत होते, तर ते 2 मिनिटात तर काय होणार नाही. तर 2 तासाचा एक पिक्चरच करून टाका सर. आता हिरो आपल्याकडे आहे, हिरोईन आपल्याकडे आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, इथे आपण शूटिंग करू शकतो, आणि मग काय आपल्याला प्रेक्षकही कॅमेरा इथेच पण आहे. लागलाय. कॅमेरा पण लागलाय, प्रेक्षकही आहेत. पण डेफिनेटली म्हणजे तुम्ही मोठ्या पडद्यावर तुमचा जीवनपट मांडाल इतकं तुमचं काम आहे, आणि त्याला खूप खूप शुभेच्छा. पुढे आयुष्यात असंच पॅशनेटली काम करत राहा. 10 वर्षांनी पुन्हा मी अशीच येणार आणि पुन्हा अप्सरा आलीवर नाचणार. थँक्यू सो मच.
ओव्हर टू अंकुश चौधरी. म्हणजे थँक्यू. 10 वर्षानंतर हीच मुलं इथेच असणार वाट बघत. तुम्ही म्हणालात ना नेक्स्ट टाइम ते फॅकल्टी असतील मग ते प्रिन्सिपल्स असतील मग त्यांची मुलं इथे असतील. एकदा सोनालीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि धन्यवाद मग धन्यवाद लगेचच धन्यवाद. आपण अंकुशकडे वळूयात. मग अशीच मी अंकुशला विचारलंय की शाहीर साबळे हा जो खूप महत्वाचा टप्पा होता आणि त्याचं बरंच काही आम्ही वाचलेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? शाहीर साबळे म्हणजे मी जिथून सुरुवात केली महाराष्ट्राची लोकधारा, जिथे मी डान्स करायला लागलो. बॅक डान्सर होतो मी आणि फोक फॉर्म लोककला सादर केली जायची आणि त्यांच्याबरोबर मी सुरुवात केली आणि त्यांच्यावरच चित्रपट होत असताना केदारने सजेस्ट केलं. मला म्हणाला की हा रोल तू करायचा आणि मी खूप वर्ष वाट बघत होतो अशा गोष्टीची की कुठला तरी बायोपिक मी करावा. सगळे बायोपिक आपला सुबोध भावेच करत होता आणि मला असं वाटत होतं की मला पण कधीतरी एखादा तरी बायोपिक मिळावा. आणि दरवेळी मी चेहरा शोधत असायचो की माझ्यासारखं दिसणारं कोणी आहे का व्यक्तिमत्व, पण कुठेच मला सापडलं नाही. पण माझ्या मित्राला केदारला असं वाटलं की मी हे करू शकतो आणि मला माहित नाही मी कितपत करू शकलो, पण मला असं वाटतं की मी मनापासून ते काम करण्याचा प्रयत्न केला. आणि मी धन्यवाद मानतो ते केदार शिंदेंचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यांनी मला शिकवलं, ज्यांनी मला इथपर्यंत घडवण्यासाठी प्रयत्न केले, ते शाहीर साबळेंचं. आपला खूप गाजलेला दगडी चाळ आणि त्याच्यानंतर दुनियादारी, म्हणजे त्याच्यामधनं तुम्ही सगळ्यांच्या हृदयावर राज्य केलेलं आहे. तर त्याबद्दल काही अनुभव असा वेगळा? दगडी चाळमधून एकच शिकलो, चुकीला माफी. आणि दुनियादारीमधून, बरोबर ना, दुनियादारीत बोललात ना तुम्ही? दुनियादारीमधून काय शिकला? मीनाक्षी होती तुमच्या बरोबर तेव्हा. मीनाक्षी? तिचं नाव त्यातलं सुरेखा होय. सुरेखा चिडेल ना, ही कोण मीनाक्षी नवीन आली. मला सांगायला आनंद होतो की दुनियादारीचा दुसरा पार्ट देखील येतो. हो, वाव. तर दुनियादारीतून काय शिकलो? दिग्या दारू पितो, दिग्या सिगरेट ओढतो, दिग्या राडा घालतो, पण दिग्या मीच नाहीये रे. येस, जोरात अंकुशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जाता जाता आमच्या मुलांना काय सांगाल? कारण नेहमीच आमच्या मुलांना मार्गदर्शन करून गेलेले आणि त्यामुळे आमच्या मुलांना खूप सारं प्रेरणा मिळते. मार्गदर्शन वगैरे मी करणार नाही, कारण मला माहिती आहे की इथे येणार प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काही ना काही सांगत असतो, समजावत असतो. आणि इथले सर, प्रिन्सिपल, टीचर्स सगळेजणच तुम्हाला काही ना काही मार्गदर्शन करत असतात. मला एवढंच वाटतं, तुम्हाला जे मनापासून वाटतं करावं असं आयुष्यामध्ये, ते नक्की करा. जे मी केलं, जे मनापासून केलं, तर तुम्हाला रिझल्ट दिसतोय काय आहे ते. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने जे तुम्हाला मनापासून वाटतं ते छान पद्धतीने करा. आणि इतके चांगले जर तुमचे टीचर्स असतील, इतकं चांगलं नॉलेज हब असेल तुमच्या पाठीशी, तर मला असं वाटतं की तुम्हाला खूप गोष्टी शिकता येतील आणि खूप मोठं होता येईल असं मला वाटतं. मी इथल्या मुलांचं कौतुक यासाठी करतोय की जे परफॉर्मन्सेस मी बघितले ते मी स्वतः खूप एन्जॉय केले. मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. आणि हेच परफॉर्मन्स करत करत कॉन्फिडन्स वाढत गेला आणि आज या क्षेत्रामध्ये मी येऊ शकलो. तर मला असं वाटतं कधीतरी या स्टेजवर ज्यांनी परफॉर्मन्स केला असेल तो कधी ना कधीतरी सिनेसृष्टीत दिसेल याची मला खात्री आहे. मला मॅडमनी सांगितलं की परीक्षा संपली आणि 7-8 दिवसच मिळाले परफॉर्मन्स रिहर्सल करायला, आणि तरी इतका परफॉर्मन्स चांगला होत असेल तर त्यासाठी एकदा जोरदार ह्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. येस, अजून काही? हां, मला एवढंच वाटलं, माझी खूप ओळख नव्हती सरांशी, मॅडमशी, पण एवढं मात्र नक्की त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून मला असं जाणवलं की हा परिसर इतका मैत्रीपूर्वक का आहे, दिलखुलास का आहे. तर मला असं वाटतं की हे आवडीने केलेली गोष्ट आहे आणि सगळ्यांशी असलेली, म्हणजे HODs, प्रिन्सिपल्स, शिकणारी मुलं ह्यांच्याशी 1 to 1 संवाद मला बघायला मिळाला. तर मला असं वाटतं हेच श्रेय आहे. एवढं मोठं 110 एकरचं त्यांनी हृदय उघडं ठेवलं आहे सगळ्या लोकांना सामावून घेण्यासाठी. मुलं येतील, जात राहतील, मुलं येतील, जात राहतील, पास होत राहतील, पण नवीन नवीन येणारी मुलं आणि पास होऊन गेलेली मुलं
ही त्यांनी कमवलेली कमाई आहे असं मला वाटतं. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होत्या. थँक्यू, तुम्ही मला इथे बोलवलं. मला त्या निमित्ताने हे बघायला मिळालं. निसर्गरम्य वातावरणामध्ये कॉलेज असतं हे मी फक्त हिंदी सिनेमामध्ये बघितलं होतं. मी मराठी माणसांनी हे बनवलेले हब मी पहिल्यांदा बघतोय, त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि आमच्या संस्थेचं नाव नॉलेज हब आहे, म्हणजे हे महत्त्वाचं आहे. तर अशा आपल्या दिलखुलास नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व असणाऱ्या सपकाळ सरांसाठी, अंकुश चौधरीसाठी आणि सोनालीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद, त्यांचे मनपूर्वक आभार.